देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता हरवली, लोकशाहीचा श्वासही गुदमरला. सामनाग्रलेखातून निवडणूक आयोगावर टीका. कराड नगरपालिकेची पहिली विशेष आणि अर्थसंकल्पीय सभा. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी संध्याकाळी 4 वाजता सभा होणार. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आजपासून 4 दिवसीय भारत दौऱ्यावर. मार्क कार्नी आज मुंबईत दाखल होणार. मार्क कार्नी मुंबईत उद्योजकांसोबत चर्चा करणार. 1 तारखेला ते दिल्लीला जाणार. चंद्रपूरमध्ये भाजप नगरसेविका अडचणीत. नगरसेविका सारिका संदूरकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी. घर आणि जागेची माहिती चुकीची दिल्याचा आरोप. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार. अजित पवारांमुळे राष्ट्रवादीला वैभवाचे दिवस. अजितदादा नेहमी कार्यकर्त्यांचा विचार करायचे. बैठकीत प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत एकमताने निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनेत्रा पर्व. पुण्यात अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद पार. अजितदादांचा तपास वेगानं आणि योग्य दिशेनं सुरू. अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती. अजित पवारांच्या आकस्मिक मृत्यूमागे घातपात आहे का, हा तपासाचा उद्देश. आम्ही 3 दृष्टीने तपास करत आहोत. अनेक तपास संस्था गुंतलेल्या असल्यानं वेळ लागणारच. अप्पर पोलीस महासंचालकांची माहिती. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी 26 दिवसांच्या तपासात अनेक पुरावे समोर. अधिक पुरावे घेऊन निष्कर्षाप्रत आलो की तपासाची माहिती देऊ. एआयबी कडून तपास सुरू. त्याचा अहवाल आला की तोही समाविष्ट करू. सीआयडीची माहिती. अजित पवार अपघात प्रकरण सीबीआयकडे चौकशीची मागणी. मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. सीबीआयच्या माध्यमातून सर्व गोष्टी समोर येतील. दादा भुसेंचं वक्तव्य. स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसनं विश्वासात घेतलं नाही. काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष जयश्री वानखडेंचा आरोप. अमरावती महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडमध्ये काँग्रेसमध्ये नाराजी. महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विकास निधी आणि इतर मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. रोहित पवार अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण करतायत. प्रवीण दरेकरांची टीका. व्हीएसआर कंपनीवर चौकशी सुरू. शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेला निर्णय योग्यच. दरेकरांचं वक्तव्य. खासदार संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात. यवतमाळच्या साखरा गावाजवळ कारला धडक. सुदैवानं खासदार संजय देशमुख सुखरूप. अपघातात संजय देशमुखांच्या वाहनाचं मात्र नुकसान. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. विधानसभेत आज पुन्हा पुरवणी मागण्यांवर चर्चेला सुरुवात होणार. सरकारकडून 11,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यावर विरोधक टीका करण्याची शक्यता. पुन्हा विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करण्याची शक्यता. आज विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळणार. अंधेरी सबवेत पाणी तुंबण्याचा प्रश्न विधानसभेत गाजणार. मुद्द्याची शिवसेना आमदार गुरुजी पटेल यांची लक्षवेधी. प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात शासनाला अपयश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार, सर्वांचं लक्ष. पुण्यातील रुग्णालयात आयसीयू बेड्सची कमतरता. आमदार सुनील कांबळे भीमराव तापकीर यांची लक्षवेधी. गंभीर रुग्णांसाठी पुरेसे बेड्स मिळत नसल्याचा प्रश्न. कमी दर्जाची प्लास्टिक खेळणी, फुगे आणि फुलांवर बंदी घाला. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची लक्षवेधीद्वारे मागणी. आमदार सुनील प्रभू विधानसभेत भडकले. नियोजन विभागाचे मंत्री सभागृहात अनुपस्थित. मंत्री उपस्थित नसल्यानं सुनील प्रभू भडकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत मांडला प्रस्ताव. केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. सभापतींचं प्रसाद लाड यांना उत्तर. बदलापूर ते मुंबई या लोकल प्रवासातील अपघाताबाबत विधान परिषदेत प्रस्ताव. 15 डब्याच्या लोकल लवकरात लवकर सुरू करा. विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मांडला प्रस्ताव. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची विधान परिषदेत मागणी. शासनाने याबाबत निवेदन करावं. आपत्कालीन चर्चा करण्याची मागणी सभापतींकडून मान्य. महारेराचे बिल्डरांकडून रखडलेल्या रकमेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित. प्रश्नावर भाजप आणि काँग्रेस आमनेसामने. काँग्रेस आमदार बिल्डरांचे दलाल अतुल भातखळकर यांची टीका. राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न थेट विधिमंडळात. अहिल्यानगर, वसई, विरार, मुंबईत सर्वाधिक घटना. मागील 6 वर्षात 30 लाख नागरिकांना कुत्र्यांचा चावा. नसबंदी आणि लसीकरणाच्या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना. मुंबईतील परिवहन सेवा खासगी कंत्राटदारांच्या हातात. बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ 249 बसेस. कंत्राटावरील 2,500 बसेसच्या जीवावर बेस्टची सेवा सुरू. बेस्टच्या मालकीच्या बस संख्येत झपाट्यानं घट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत लेखी उत्तरात माहिती.
ब्लिंकिटकडून मुदतबाह्य पदार्थांची विक्रीचा आरोप. आमदार भीमराव तापकीर यांचा विधानसभेत महत्त्वाचा प्रश्न. कंपनीकडून मालाचा ऑडिट होत नसल्याचा आरोप. स्वयं घोषणापत्राबाबत कायद्यात तरतूद केली जाईल. मंत्री नरहरी झिरवाळांचं उत्तरातून माहिती. लव्ह जिहाद प्रकरणात मुलीला पालकांना भेटण्याचा प्रयत्न केला. अज्ञानपणाचा गैरफायदा घेतला जातोय. भिगवण प्रकरणावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. विरोधी पक्ष भ्रमितही आणि संभ्रमितही. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था गुंतवणूक याबाबत संभ्रम पसरवतायत. दिल में जुनून है, इरादों में ताकत और भी है शायरीतून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. आज मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा दिन साजरा केला जातो. चौथं मराठी विश्व साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार संमेलनाचं उद्घाटन. मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार. अमरावतीतील रिद्धपूर ही मराठी साहित्याची काशी आणि वाङ्मयाची पंढरी. रिद्धपुरात मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ उभारलं. 13व्या शतकात मराठीतील लीळा चरित्र हा पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ इथेच लिहिला गेला. महानगर गॅस लिमिटेड करून ग्राहकांना संदेश. गॅस बिलाचे बनावट अपडेट्स. गॅस पुरवठा खंडित करण्याचे संदेश. फसवणूक करणाऱ्या लिंक्सपासून सावध राहण्याचं ग्राहकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरात महावितरणाची ऑटो डिस्कनेक्शन मोहिमेत 5,000 थकबाकीदारांची वीज कापली. थकबाकी वेळेत न भरल्यास महावितरणाचा निर्णय. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची याचिका मानवाधिकार आयोगानं फेटाळली. ठाणे मध्यवर्ती कारागृहात औषधीयुक्त आहाराची याचिका मानवाधिकार आयोगानं फेटाळली. कल्याण पालिकेतील अभिलेखा विभागातून पुन्हा फाईल गायब. युसुफ हाईट्स नंतर आता मरियम टॉवरची फाईल गायब. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार. नगर रचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी केली तक्रार दाखल. मी भारताचं स्वयंघोषित पंतप्रधान. चंद्रपुरातील वरोऱ्यात व्यक्तीची स्वयंघोषणा. पोलीस आयुक्तांकडे स्वरक्षणार्थ बंदुकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र घरपोच देण्याची मागणी. नागपूरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर 12वीचं पेपरफुटी प्रकरण. गुन्हा दाखल झाल्यानंतरही गणिताचाही पेपर फोडल्याचं तांत्रिक तपासात समोर. रिकव्हर डेटामधून गणिताचाही पेपर फोडल्याची माहिती समोर. केवळ संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही. मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय. हत्येच्या आरोपाखाली सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या दोघांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. मुंबईत बेस्टसाठी 3,000 कोटींची तरतूद करावी. बेस्ट कामगार सेनेची पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे मागणी. अर्थसंकल्पात बेस्टसाठी प्रस्तावित 1,000 कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याची माहिती. यवतमाळमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निधी न मिळाल्यानं घरकुलांची कामं रखडली. वाळू टंचाई आणि पावसामुळे 1,476 घरकुलांची कामं अद्याप सुरूच नाहीत. वाई पाचगणी महाबळेश्वर मार्ग गेल्या 6 महिन्यांपासून रखडला. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी. पर्यटन ठप्प, नागरिक संतप्त. ब्रिटिशकालीन खुणा पुसल्या. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश. दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. बेलासिस पूल वाहतुकीसाठी खुला. परळी शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. गहाळ आणि चोरीला गेलेले तब्बल 2,97,000चे 12 मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द. यवतमाळच्या आर्णी रोड नाक्यावर अवजड वाहतूक. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि स्थानिकांकडून. भीमाशंकरच्या सभामंडपाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्ण मोहरेने नोंद. कमी वेळेत पारंपरिक तंत्रातून पूर्ण होणारा हा सांस्कृतिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प जागतिक स्तरावर आदर्श ठरणार. वाशिममधील अरुणावती नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात. सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यानं पाण्याची गुणवत्ता खालावली. यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता. यवतमाळमध्ये महावितरणच्या निर्णयाविरोधात ग्राहकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. निर्णयामुळे प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा देत संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी. रत्नागिरीतील रणपार गावातील आई जाकादेवीची पालखी मुंबईत दाखल. मुंबईकरांचं श्रद्धास्थान श्री सिद्धिविनायक मंदिरात आई जाकादेवीची पालखी. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. धुळे शहरातल्या विविध भागात शहर वाहतूक शाखेच्या वतीनं बुलेटधारकांवर कारवाई. कर्णकर्कश सायलेन्सर जप्त. बुलेटधारकांसह ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम. लाखोंचा दंड वसूल. आंतरजातीय विवाह केल्यानं गावाने सामाजिक बहिष्कार घातला. दाम्पत्याचा आरोप. चंद्रपुरात विविध समस्यांसह मुलाला लसीकरण नाकारण्यासारख्या भीषण समस्यांचा दाम्पत्याला करावा लागतोय सामना. यात्रा स्पेशल गाड्यांमधून 30 लाखांचं उत्पन्न. यात सर्वाधिक 16,46,000चं उत्पन्न गडचिरोली आगारात. कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीत कचऱ्याचं साम्राज्य. दुर्गंधीमुळे सोसायटीतील 800 कुटुंब त्रस्त. कचरा गोडाऊनमध्ये साचवला जात असल्याचा आरोप. घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित.
पुण्यात वाहनांवरील थकीत दंड न भरल्यास होणार कारवाई. 30 दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द होणार. वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्यांविरोधात केली कारवाई. गडचिरोलीतील वैनगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा चौकशीसाठी 13 दिवसापासून उपोषण सुरू होतं. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण अखेर स्थगित. नांदेडमध्ये लोकशाहीच्या बातमीचा दणका. भूसंपादन न करता बांधलेली शाळा शेतकऱ्याच्या स्वाधीन. नांदेडमध्ये संपूर्ण शाळा न्यायालयाच्या आदेशानं शेतकऱ्याच्या स्वाधीन. बीडमध्ये चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे पोलीस पाटील परीक्षेत गोंधळ. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परीक्षार्थ्यांना फटका. परीक्षा केंद्रांवर चुकीच्या प्रश्नपत्रिकांचं वाटप. कोल्हापूरच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणासाठी 5 दिवस बंद. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सीपीआरमध्ये उपचार होणार. नांदेडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुन्हा वादात. आरोपीला वाचवून सहकार्यावरच कारवाई केल्याचा आरोप. न्याय न मिळाल्यानं न्यायालयात शपथपत्र दाखल. मालेगावच्या चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक. कांदा भाव घसरणीमुळे शेतकरी आक्रमक. गळ्यात कांद्याच्या माळा घालून रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणाचा सुवर्ण महोत्सव. दिग्गजांच्या साक्षीनं घडलेलं मराठवाड्याचं जलभाग्य. जायकवाडीने घडवलेला परिवर्तनाचा इतिहास यावेळी अधोरेखित. सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा 2 एप्रिलपासून. विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं 284 अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक केलं निश्चित. सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. कोलंबिया देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती. वेंगुर्ल्यात आंबा काजू बागायतदारांचा धडक मोर्चा. आंबा काजू पिकांसाठी सरसकट नुकसान भरपाईची मागणी. लहरी हवामानामुळे आंबा काजू पिकांचं नुकसान. भंडाऱ्यात नगरपंचायत लाखणीमार्फत आंदोलन. अतिरिक्त वाढीव कर आकारणीच्या विरोधात आंदोलन. सामान्य नागरिक व्यापारी आंदोलनात सहभागी. सीसीआयकडे कापूस खरेदी आजपासून बंद. तब्बल 48,000 शेतकऱ्यांची कापूस विक्री अद्याप बाकी. शेतकरी अडचणीत. छत्रपती संभाजीनगरात बीज शीतला बियाणं कंपनीला औरंगाबाद खंडपीठाचा दणका. सदोष कांदा बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4 ते 14 लाख रुपये 8% व्याजासह देण्याचे आदेश. यवतमाळमध्ये एकेकाळी सहज उपलब्ध होणारा ज्वारीचा कडबा आता दुर्मिळ. तुटवड्यामुळे चाऱ्याच्या पेंढीचे दर प्रति शेकडा 3,500 वाशिममध्ये रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेलं पीक पावसात भिजलं. नुकसान होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत सोयाबीन दरात घसरण. शेतकऱ्यांची चिंता वाढली. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 4,730 ते 5,150 रुपयांपर्यंत दर. वर्ध्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. तत्काळ मदतीसाठी खासदार अमर काळे यांची मागणी. अवकाळी पावसाचा मराठवाड्याला फटका. 19,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. रश्मिका आणि विजयचा राजशाही थाट. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा पार. सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल. रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य शूटरसह 7 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचं निधन. खचंद्र सिंग यांचं पहाटे निधन. नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. एप्स्टीन फाईल्समुळे अनेक देशांमध्ये खळबळ. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा. एप्स्टीन संबंधित फाईल्समध्ये नाव आल्यानं राजीनामा. एप्स्टीन सोबत बिझनेस डिनरमध्ये सहभागी झाल्याचा आरोप. अमेरिकेत हिमवादळामुळे विमानसेवा विस्कळीत. 11,000 विमानांची उड्डाणं रद्द. हिमवादळाने अमेरिकेत हाहाकार. 5 लाख घरांची वीज खंडित. शाळा बंद. 153 वर्षात पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापलं जाऊ शकलं नाही. प्रोव्हिडन्स रोड आयलँडमध्ये तब्बल 32.8 इंच बर्फवृष्टी. इराणचा अमेरिकेला इशारा. इराणने अमेरिकेला इशारा दिल्यानं तणावात आणखी भर. नागपुरात कार्यक्रमात कारचा धोकादायक स्टंट. कार स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन संबंधितांवर कारवाई होणार का याकडे लक्ष. नागपुरातील एम्सच्या मेसच्या जेवणात किडे आढळल्याची एफडीएकडून दखल. एफडीएकडून मेस आणि अन्नपदार्थांची तपास. नवी मुंबईच्या ऐरोलीत घरात आग. फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं घराला आग लागल्याची माहिती. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र साहित्य जळून मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.